नागपूरला सोमवारी पावसाचा धोका वर्तवण्यात आलेला आहे। पुन्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून शाळांनाही तसे कळवण्यात आलेला आहे। माथाडी कामगार सेनेत शेकडो शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। शहर प्रमुख नाना भानगिरे व जिल्हाध्यक्ष निलेश माजिरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची ताकद वाढली आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडे इनकमिंग सुरू झालंय। जिल्हास्तरीय मेळाव्यांमधून शिवसेनेला मोठी ताकद दिलेली आहे। पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 6 ते 7 कार्यकर्त्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठी भाषा बोलण्यास नकार दिलेल्या परप्रांतीय मेडिकल दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी जब्बर मारहाण करत त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना घडली होती। पुण्यात चालत्या पीएमपी बसला दुचाकी आडवी लावून बस का दाबली अशी विचारणा करत दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी बस चालकाला मारहाण केली आहे। पुण्यातील बंड गार्डन परिसरात ही घटना घडली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता। पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार समोर आलेला आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। सुदैवाने यात एक महिला थोडक्यात बचावली आहे, मात्र त्या जखमी झाल्यात। पिंपरी गावात हा प्रकार काल दुपारी घडला। रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला गाडीने समोरून येत ठोकरलाय। त्यानंतर कार चालक पसार झाला। प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही। आता पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहेत। अकोल्यात कूलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बार्शी टाकळी तालुक्यातील घोटा गावातील ही घटना आहे। जम्मू तावी ते नांदेड दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेसला गळती लागलेली आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसतायत। या रेल्वे गाडीच्या अनेक एसी आणि स्लीपर डब्यांनाही गळती लागली आहे। आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे सोमवारी लवकर कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची अडचण झाली होती। पुढील 3 ते 4 तासात मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे, सातारा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई कोलकाता महामार्गाच्या उड्डाण पुलाला भगदाड पडलेला आहे। परिणामी आता एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे, मात्र पूल निर्माण झाल्याच्या अवघ्या काही दिवसातच मोठा भगदाड पडल्याने या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय। वसई विरारमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। वसईमधील सखल भागात पाणी साचलेलं आहे। आपत्कालीन यंत्रणेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। रस्त्यावर पाणी साचल्याने अनेकांची वाहनं बंद पडत आहेत। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत। कोल्हापूर महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा पातळी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे। अलमट्टी धरणातूनच सध्या 1.5 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे कोल्हापूर, सांगली, शिरोळ, इचलकरंजी आदी भागाला पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला। पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही। महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही सरकारने समन्वय साधून पाणी सोडत आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ओपारा गावात पुराने वेढा घातलेला आहे। 2000 लोकसंख्येच्या या ओपारा गावातील जवळपास 300 पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने हाहाकार माजलाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अमरावती जिल्ह्यात 4,37,385 महिला लाभार्थी असून यापैकी 2,42,000 महिलांनी अर्ज भरलेत। सर्व्हर स्लो असल्यामुळे अर्ज भरण्यास महिलांना अडथळा निर्माण होतोय। 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे। अमरावती जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने मदत कक्ष तयार केले आहेत। यात 1000 महिलांनी फोन करून मदत घेतली आहे।
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील पुखराज कुचेरी मार्गावरची ही घटना आहे। यामध्ये एक पुरुष, एक महिला व 2 मुले जखमी झालेली आहेत। तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। इशारा पातळीवरून वाहणाऱ्या कोदवली नदी पात्राबाहेर गेलेली आहे। काल बाजारपेठ ही पाण्याखाली गेली होती। नदीचं पात्र वाहून जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा अंदाज येतो। कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात आणि रस्त्याच्या कडेला पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर कामाला जाणारे चाकरमानी आणि शाळेत जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। कल्याण ठाकुर्ली स्टेशन दरम्यान पत्री पुलाजवळील सिग्नल यंत्रणे डाऊन दिशेला बिघाड झालेला आहे। परिणामी स्वरूप अप आणि डाऊन दिशेच्या गाड्या खोळंबल्यात। रेल्वे यांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचलं असून काम सुरू आहे। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी एका रात्री 7 फुटांनी वाढलेली आहे। रविवारी सायंकाळी 18 फुटावर वाहणारी कृष्णा नदी आज सोमवारी सकाळी अचानकपणे 25 फुटावर पोहोचली आहे। अल्लापल्ली आष्टी 353C महामार्गावर असलेल्या दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद करण्यात आलाय। तर गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून सध्या पाऊस नाहीये। मात्र गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन पुरामुळे तब्बल 27 मार्ग बंद आहेत। ऐरोली सेक्टर 3 मच्छी मार्केट येथे विद्युत जनित्राच्या आगीत 5 गाड्या खाक झालेल्या आहेत। अग्निशमन दलाने आग विझवली आहे, मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसलाय, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साठलेलं आहे। अशातच गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात पेट्रोलमध्ये पाणी असल्याच्या तक्रारी आढळून आलेल्या आहेत। याविषयी पेट्रोल चालकांनी तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना पैसे परत केले।